DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नाशिक ग्रामीण दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे विश्वासू सहकारी दिलीप खैरे यांनी सोमवारी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांची सदिच्छा भेट घेतली। यावेळी आमदार पंकज भुजबळ यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी पक्ष कार्यालयात जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले। तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार पार्थ पवार, आमदार पंकज भुजबळ, आमदार हिरामण खोसकर आणि माजी खासदार समीर भुजबळ यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान केला। पक्ष संघटनेतील दीर्घकालीन योगदान, कार्यकर्त्यांशी सातत्यपूर्ण संपर्क आणि पक्षवाढीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने दिलीप खैरे यांच्यावर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हाध्यक्ष पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे। नियुक्ती पत्र स्वीकारल्यानंतर दिलीप खैरे यांनी राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। यावेळी त्यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विचारधारा आणि विकासाचा अजेंडा पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला। सुनेत्राताई पवार यांनीही दिलीप खैरे यांना नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा देत संघटनात्मक बळकटीसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचे आवाहन केले। आगामी काळात पक्षाची ताकद वाढवणे, नवीन कार्यकर्त्यांना संधी देणे आणि सर्व संघटनांना सोबत घेऊन संघटन विस्तार करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली। या प्रसंगी नाशिक, येवला तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भुजबळ समर्थक उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी दिलीप खैरे यांचे अभिनंदन करत त्यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पक्ष संघटना अधिक सक्षम आणि प्रभावी होईल असा विश्वास व्यक्त केला। दिलीप खैरे यांच्या नियुक्तीमुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा आणि गती मिळेल अशी भावना उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। यावेळी बाळासाहेब कर्डक, वसंत पवार, योगिता आहेर, अंबादास खैरे, डॉक्टर योगेश गोसावी, संतोष डोमे, योगेश निसाळ, दत्ता निकम, शंकर मांजरे, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, योगेश आहेर, संतोष खैरनार, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, पूजा आहेर, पुष्पा राठोड, सुरेखा दराडे, मकरंद सोनोने, कांतीलाल साळवे, भगवान ठोंबरे, नितीन गायकवाड, दीपक गायकवाड, आकाश पवार, जावेद लखपती, भालचंद्र भुजबळ, सोहेल मोईम, राजेंद्र झगझाप, शशी बागू, शंकर मोकळ, रघुनाथ आहेर, भरत खैरनार, अजमत शेख, बबलू शेख, सचिन गीते, राहुल घोडे, संदीप गांगुडे, ॲडव्होकेट प्रतीक कर्डक, यश जेजुरकर, शिवा काळे, कुलदीप जेजुरकर, भगीरथ माळी, महेंद्र जाधव, नाना सोमवंशी, सचिन सोनोने, महेश गादेकर, शफीक शेख, मुजफ्फर शेख, नंदाराम शेळके, योगेश भावरे, सुरेश गायकवाड, सचिन मराठे, रोहित जाधव, समाधान पगारे, गणेश गवडी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। DPA न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण पाटील, येवला। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।